आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। अखेर ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झालाय। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये गट स्थापनेला मंजुरी मिळाली। 6 खासदारांचा गट लवकरच आता शिवसेनेत विलीन होणार आहे। गट स्थापनेला मंजुरी मिळाल्याने विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। 6 खासदारांचा गट तयार झालेला आहे आणि तो आता लवकरच शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे। गट स्थापनेला मंजुरी मिळाल्याने विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। ठाकरेंच्या 6 खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये गट स्थापनेला मंजुरी मिळालेली आहे, त्यामुळे आता विलीनीकरणाचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरेंचे 6 खासदार जे आता दिल्लीमध्ये आहेत ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये त्या गट स्थापनेला मंजुरी सुद्धा मिळाली, त्यामुळे आता विलीनीकरणाचा शिवसेनेमध्ये विलीन होण्याचा या खासदारांचा मार्ग आता मोकळा झाला। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, अखेर या सगळ्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झालाय, नेमकी काय काय प्रक्रिया झाली आतापर्यंत? कल्याणी सध्या आहे त्यांच्या खात्याचा अखेर स्थापन झालेला आहे आणि त्याच्याबद्दलची आलेली आहे आणि मंजुरी मिळालेली आहे आणि आता शिवसेना पक्षामध्ये विलीन होऊन खासदार आणि सूत्रांत हे सर्व खासदार जे आहेत ते वर्धापन विधी जे आहेत पक्षप्रवेश जो आहे तो करतील आणि थेट गोरेगाव या ठिकाणी जो वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, त्यामध्ये दिसतील। सध्या 2 दिवस नॉट रिचेबल देखील असू शकतात। अज्ञात ते सध्या सगळे रवाना झाल्याचं समजून येत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाले की थेट पुरावा जो आहे तो समजत आहे की गट स्थापनेला मंत्री जी आहे ती दिल्लीत अध्यक्ष यांच्या दालनातून आल्याचं समजत आहे। शुभम, धन्यवाद या माहितीसाठी। तर लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये आता 6 खासदारांच्या गटस्थापनेला मंजुरी मिळालेली आहे। 6 खासदारांचा अखेर स्वतंत्र गट आता स्थापन झालेला आहे। या गटस्थापनेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे खासदारांच्या विलीनीकरणाचा मार्ग सुद्धा आता मोकळा झाला।